हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। आज आपण पाहणार आहोत की केस धुण्याचे काय नियम आहे, असे कोणते दिवस आहे की ज्या दिवशी केस धुणे टाळायचे आहे आणि असे कुठले दिवस आहे की ज्या दिवशी प्रामुख्याने केस धुण्याला महत्त्व द्यायचे आहे। चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। ज्योतिषशास्त्राचा जर विचार केला तर असे सांगितले जाते की घरातील जी कुलस्त्री आहे हिने कुठल्या दिवशी केस धुवायला हवेत आणि कुठल्या दिवशी केस धुणे टाळावे, जेणेकरून जे घरातील व्यक्ती आहे त्यांच्या प्रगतीवरती वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होत असतो किंवा घराला आणि कुळाला दोष लागत असतो। यासाठी काही खास नियम आहेत, त्या नियमांची आज आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये प्रत्येक वाराला विशिष्ट असे महत्त्व आहे आणि या 7 दिवसांचे कुठल्या ना कुठल्या ग्रहांशी काही ना काही संबंध निगडीत आहे आणि यासाठी प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक वार यांचं विशिष्ट असं काहीतरी म्हणणं असतं आणि म्हणूनच कुठल्या दिवशी केस धुवायचे किंवा कुठल्या दिवशी केस धुणं टाळायचं हे आज आपण पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा हे 2 असे दिवस असतात ज्या दिवशी जो चंद्र आहे तो त्याच्या उच्च किंवा नीच स्थानावर असतो आणि याचमुळे आपल्याला या दिवशी केस धुणे टाळायचे आहे। अमावस्या किंवा पौर्णिमेला जर आपण केस धुतले तर आपल्यावर त्याचा अशुभ असा प्रभाव पडतो आणि आपल्याला पितृदोष लागतो। जर आपल्याला माहितीच असेल की मराठी संस्कृतीमध्ये खूप सारे सण उत्सव असतात जे अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी येतात, त्यामुळे सणाच्या 1 दिवस आधी केस धुणे कधीही उत्तम। सणाच्या दिवशी केस धुणे टाळायचे आहे, कारण होळी असेल, त्यानंतर लक्ष्मीपूजन असेल, खूप सारे असे सण असतात आपले की जे फक्त आणि फक्त पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना येतात। त्यामुळे कुठलीही पौर्णिमा असो किंवा कुठलीही अमावस्या असो वर्षातून येणाऱ्या या वेळेस आपण केस धुणे प्रामुख्याने टाळायचे आहे। त्याचप्रमाणे एकादशी म्हणजे ज्या दिवशी भगवान विष्णूंची प्रामुख्याने पूजा केली जाते ते व्रत असतं एकादशीचं, या दिवशी देखील आपण केस धुणे टाळायचे आहे। या दिवशी जर आपण केस धुतले तर आपण जे काही पूजापाठ करत असतो, व्रतवैकल्य करत असतो ते निष्फळ ठरतात। म्हणजे तुम्ही कितीही पूजापाठ करा, व्रतवैकल्य करा, परंतु त्याचं फळ तुम्हाला केव्हाच भेटणार नाही। ज्यावेळेस तुम्ही एकादशीच्या दिवशी केस धुताल ते सगळं त्या केसांबरोबर धुतलं जातं असं मान्यता आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यास्तानंतर देखील आपण केस धुणे टाळायचे आहे। जर सूर्यास्तानंतर केस धुतले तर आपल्या घरामध्ये होणारी जी भांडणं आहेत किंवा कलह आहे यांचं प्रमाण वाढत जाते। त्याचप्रमाणे आजारपण देखील येऊ शकतं। अचानक आलेला आजारपण किंवा घरामध्ये होणारे वादविवाद यांचं कारण हे प्रामुख्याने एक सूर्यास्तानंतर केस धुणे हेच असतं। त्याचप्रमाणे जर का घरातील एखादी व्यक्ती शुभ कार्यासाठी बाहेरगावी जाणार असेल तर ती व्यक्ती गेल्यानंतर लगेचच केस धुणे टाळायचे आहे। त्याचप्रमाणे घराला झाडू मारणे देखील टाळायचे आहे। यामुळे ती जी व्यक्ती शुभ कार्य योजण्यासाठी गेलेली आहे त्यात तिला कधीच यश येत नाही। आता आपण पाहणार आहोत की वारांनुसार कुठल्या दिवशी केस धुवायला हवेत आणि कुठल्या दिवशी नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोमवार, या दिवशी तुम्ही केस धुवू शकता, परंतु जर तुमच्या मुलाचा जन्म सोमवारच्या दिवशी झाला असेल तर तुम्ही केस धुणे टाळायचे आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही सोमवारचं व्रत करत असाल किंवा उपवास करत असाल तर त्या दिवशी देखील केस धुणे टाळायचे आहे। यानंतर मंगळवारी देखील केस धुणे टाळायचे आहे, कारण मंगळवारी जर आपण केस धुतले तर आपल्याला आर्थिक संकटांना सामना करावा लागतो। त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात देखील तुम्हाला अस्थिरता येऊ शकते आणि जर मंगळवारी केस धुणे तितके महत्त्वाचेच असेल तर आवळ्याचं चूर्ण आहे ते आधी केसांना लावायचे आहे आणि नंतर केस धुवायचे आहे, जेणेकरून जे काही लागणारे दोष आहेत ते निघून जातील आणि आपण मंगळवारी केस धुवू शकू। बुधवारच्या दिवशी केस धुणे प्रामुख्याने टाळायचे आहे, कारण ज्यांच्या पाठीशी लहान भाऊ आहे त्यांनी बुधवारच्या दिवशी केस धुणे टाळायचे आहे। यामुळे आपल्या लहान भावाच्या प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो आणि जर तुम्हाला बुधवारच्या दिवशी केस धुणे गरजेचे असेल तर आधी वरुण देवाची आराधना करायची आहे आणि मग केस धुवायचे आहे। किंवा वरुण देवाची आराधना नाहीच जमली तर भगवान श्री गणेश आहेत त्यांची देखील तुम्ही आराधना करू शकता आणि नंतर केस धुवू शकता। परंतु जर गुरुवारी तुम्हाला केस धुवायचे असेल तर ते प्रामुख्याने टाळायचे आहे। गुरुवारी फक्त केस धुणेच नव्हे तर नख कापणे असतील, केस कापणे असतील, फरशी पुसणं असेल यांसारख्या गोष्टी देखील टाळायच्या आहे, कारण गुरुवारी जर आपण ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला ग्रहदोष लागू शकतो। आणि जर गुरुवारी केस धुणे तितकेच महत्त्वाचे असेल तर तुम्ही केस धुण्यापूर्वी हळद लावू शकता किंवा बेसन लावू शकता केसांना आणि नंतरच आपण गुरुवारी केस धुवू शकता। परंतु शक्यतो गुरुवारी
स्त्रियांनीच काय तर पुरुषांनी देखील केस धुणे टाळायचे आहे. हा गुरुचा वार आहे आणि या दिवशी या सगळ्या गोष्टी करणं प्रामुख्याने टाळायचं आहे. आता आहे शुक्रवारचा जर विचार केला तर तुम्ही शुक्रवारी सुद्धा केस धुवू शकता. परंतु जर तुम्हाला पुत्रप्राप्तीची इच्छा असेल किंवा जर तुमचं पहिलं अपत्य हे मुलगा असेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी देखील केस धुणे टाळायचे आहे. आणि जर धुवायचेच असतील तर आधी केसांना दही लावायचं आहे आणि मग केस धुवायचे आहे, जेणेकरून आपल्याला कुठलेही अशुभ फळ भेटणार नाही किंवा कुठलाही दोष लागणार नाही. त्यानंतर शनिवार आणि रविवार हे 2 असे दिवस आहे की ज्या दिवशी तुम्ही निश्चिंतपणे केस धुवू शकता. परंतु शनिवार आणि रविवारच्या सूर्यास्तानंतर किंवा जर शनिवारी किंवा रविवारी एकादशी असेल, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, हे जर दिवस असतील तर तुम्ही त्या दिवशी देखील केस धुवू शकत नाही. हे झाले वारांनुसार केस धुण्याचे नियम. परंतु वर्षातनं असे खूप सारे सण येतात ज्या दिवशी प्रामुख्याने केस धुवायचे असतात. म्हणजेच काय तर नरक चतुर्दशी असेल किंवा संक्रांतीच्या अगोदर येणारी भोगी असेल, या दिवशी केसावरून पाणी घेण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी कुठलीही कंडिशन असो तुम्हाला तुमचे केस धुवावेच लागतात. आणि हे केस धुणे ब्रह्ममुहूर्तावर कधीही चांगले, म्हणजेच पहाटेच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही या 2 दिवशी केस धुवायचे आहे, जेणेकरून तुम्हाला वर्षभर याची शुभ फळे मिळतील. अशा पद्धतीने मी तुम्हाला कुठल्या दिवशी केस धुवायचे आहे आणि कुठल्या दिवशी केस धुणे टाळायचे आहे हे डिटेलमध्ये सांगितले. आणि त्या दिवशी जर का केस धुणे गरजेचेच असेल तर त्यावरती काय उपाययोजना करायच्या हे देखील सांगितले. त्याचप्रमाणे मासिक धर्मामध्ये कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 7 दिवस झाल्यानंतरच डोक्यावरनं पाणी घ्यायचं आहे. कारण ज्यावेळेस आपण केस धुवत असतो किंवा डोक्यावरनं पाणी घेत असतो, ज्याला आपण नहाणं म्हणतो, याचा जो डायरेक्ट संबंध आहे तो आपल्या पिट्युटरी ग्लँडशी येतो. म्हणजेच काय, जिला आपण मास्टर ग्लँड म्हणतो, जी आपल्या बॉडीचं प्रॉपर फंक्शनिंग आहे, जे तिच्यावर डिपेंड आहे. जर हिच्यावरती डायरेक्ट परिणाम जर केस धुण्याचा होत असेल तर आपण याचा अंदाज लावू शकता की आपण केस धुणे किती महत्त्वाचे आहे आणि त्याचे नियम देखील किती महत्त्वाचे आहेत. कारण अगदी छोटीशी हरभऱ्याच्या बी एवढी दिसणारी पिट्युटरी ग्लँड जर आपल्या पूर्ण बॉडीवर कंट्रोल करत असेल, म्हणजेच काय तर पूर्ण हार्मोनल कोऑर्डिनेशन आणि नर्वस कोऑर्डिनेशन हिच्यावरतीच डिपेंड आहे. म्हणजेच काय तर आपण ज्यावेळेस अध्यात्माचा विचार करतो आणि अध्यात्मात एखादी गोष्ट सांगितली जाते तर त्याचा डायरेक्ट जो परिणाम आहे किंवा जर कनेक्शन आहे ते शास्त्राशी जोडलेलं असतं. म्हणजेच विज्ञान त्याच्याशी बांधलं गेलेलं असतं. त्यामुळे जर चुकीच्या सवयींनी जर आपण वागलो तर आपल्याबरोबर चुकीच्याच गोष्टी घडतात. आणि काही गोष्टींचे जर नियम पालन केले तर आपल्याला कुठल्याच गोष्टींना चुकीच्या गोष्टींचे जे काही रिझल्ट्स भेटतील त्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. अशा पद्धतीने मी तुम्हाला केस धुण्याचे जे बेसिक नियम आहे यांविषयी माहिती दिली. जर तुमची अध्यात्म आणि शास्त्र यांच्यावरती जर विश्वास असेल तर आणि तरच या गोष्टींना फॉलो करा. कारण आपल्याबरोबर खूप साऱ्या अशा गोष्टी घडतात की ज्या आपल्या कळत होऊन जातात आणि आपण म्हणतो की असं का घडलं. त्यामागे या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि नंतर दुर्लक्षित केलेली छोटीच गोष्ट असते, परंतु त्याचा जो परिणाम आहे तो खूप मोठा असतो आणि जो काही परिणाम आहे तो आपल्याला पूर्ण आयुष्यभर भोगावा लागतो. यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्यायचे आहे. आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद. आमचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.